नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो, आजचा भाग तर खरा फुल रोमॅन्टिक भाग आहे. कारण इकडे पार्थ आणि काव्या ते एकदम एकमेकांच्या जवळ आलेले त्यांनी दाखवलेले आहेत. मस्त रोमॅन्टिक सीन त्यांनी दाखवलेला आहे आणि खरोखरच या दोघांच्या मधलं प्रेम इतकं छान खुलत आहे ना मित्रांनो. आणि हे आजचा एपिसोड तर अगदी बघण्यासारखा आहे. या दोघांच्या मधला रोमांस चालू असतो आणि तेव्हा पार्थ दरवाजा बंद करायसाठी पुढे येतो, तर तेव्हा त्याला तिथं दिसतं की नंदिनी जीवासोबत वाद घालून तिकडे खाली हॉलमध्ये झोपायसाठी आलेली असते. आणि त्यानंतर आता हे दोघे मिळून छान असं प्लॅनिंग करतात. म्हणजे पार्थ म्हणतो की मी जातो जीवाच्या खोलीमध्ये झोपायला आणि काव्या म्हणते ठीक आहे, मी ताईला घेऊन इकडे आपल्या खोलीत झोपते. आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा एकदम मस्त अशी भन्नाट चक्क लढवतात या दोघांना एकत्र आणण्यासाठी. काव्या तर नंदिनीकडून सगळं काही वधवून घेते आणि तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा करते आणि ती आता ती जीवाला दाखवते. आणि त्यानंतर इकडे पार्थसुद्धा अगदी तेच करतो, जीवालासुद्धा उकसवतो थोडं आणि तो सुद्धा आता त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. एकदम मस्त छान एपिसोड दाखवलेला आहे त्याने मित्रांनो. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. पार्थ आता फ्रूट सॅलेड भरवायच्या बहाण्याने काव्याच्या एकदम जवळ जातो आणि तिला म्हणतो, तुम्हाला सांगतो आपलं जे नातं आहे ना, असं तो बोलत असताना काव्या म्हणते, नंतर सांगा, फ्रूट सॅलेड थंड होतंय ना. आणि असं तिने म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, हो हो, फ्रूट सॅलेड थंड होते नाही का. आणि थोड्या वेळाने तो म्हणतो, फ्रूट सॅलेड तर थंडच असतं ना. असं त्यानं म्हटल्यानंतर काव्यात तर मोठमोठ्याने हसू लागते. तर पार्थ म्हणू लागतो, सेन्स ऑफ ह्युमर, हा सेन्स ऑफ ह्युमर. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता तो फ्रूट सॅलेडचा एक घास काव्याला भरवतो. तर काव्य म्हणते, हो मस्त एकदम कमाल झालंय फ्रूट सॅलेड, आणि चला अजून एक घास भरवा ना मला. तर पार्थ म्हणतो, आता एक घास माझा. असं म्हणून तो खात असतो, तर काव्य त्याला थांबवते. म्हणते, नाही, तुमच्या वाटणीचं पण मीच खाणार. तर पार्थ आता तिला एक घास देता देता थोडासा तो घास मागे घेतो. तर काव्या थोडीशी पुढं सरकते. तर पार्थ परत तो अजून घास मागे घेतो आणि काव्या आता परत अजून थोडीशी पुढे सरकते. आणि तेव्हा ती पार्थच्या एकदम जवळ आलेली असते आणि ती आता त्याच्या नजरेतच बघू लागते. आणि त्यानंतर ती पार्थचा हात आपल्या हातात घेते आणि त्याच्या हाताने तो घास खाते. आणि मित्रांनो, छान असं रोमॅन्टिक त्यांनी ते सगळं काही दाखवलेलं आहे. पार्थ आता तिच्या ओठाला लागलेलं फ्रूट सॅलेड वगैरे पुसत असतो आणि काव्या आता थोडीशी लाजू लागते आणि परत लाजत लाजत त्याच्याकडे बघू लागते. आणि पार्थ तर तिच्याकडेच एकसारखा बघत असतो. तर इकडे आता जीवा तर वैतागलेला असतो आणि तो म्हणत असतो, अरे यार, या नंदिनीच्या मनात नेमकं आहे तरी काय. घरात आहे पण सोबत नाही. आणि असं तो बडबडत असतो तेव्हा तो तिथे एकटाच असतो आणि इतक्यातच त्याचं प्रतिबिंब आता तिथं येतं. आणि त्याला ते म्हणतं, अरे भावा, नंदिनी पण पाहिजे, इगो पण पाहिजे, असं नाही चालणार, एकाला सोड अरे. तर जेव्हा त्याला म्हणतो, अरे सोड रे, दरवेळी मीच मागं मागं करायचं का, दरवेळी मीच सॉरी म्हणायचं का. तर त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतं, ती सॉरी नाही बोलली काय, सांग बरं. तर जेव्हा म्हणतो, माझा ना तिच्या बोलण्यावरती विश्वासच नाही. कृतीतून बोलले का ती, बोलले का सांग बरं. अरे काही नाही तर माझे एफर्ट्स तरी कॉफी करायचे होते ना, ते पण नाही. मी तिच्यासाठी काय काय केलं. 21 दिवसांचं व्रत घेतलं होतं मी. कपड्यांनी सॉरी लिहिलं. अंड्यांवर, माहिती आहे का तुला, अंड्यांवर सुद्धा मी सॉरी लिहिलेलं होतं. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी चहा घेऊन आली होती. काही नाही, त्या निदान कपवरती तरी लिहायचं होतं ना सॉरी. तर त्याचं प्रतिबिंब म्हणतं, अरे मला सांग, जे तुला जमतं ते तिला सुद्धा जमायलाच पाहिजे काय. तुझा बडे भैया तुला काय बोलला ते विसरलास का. अरे तुझ्यासाठी ती तिच्या बापाला सुद्धा नडली, त्याचा काय नाही का तुला. तर जेव्हा म्हणतो, अरे वेळ आणि माणूस निघून गेल्यानंतर त्याच्यात बोलण्यात काय अर्थ आहे सांग बरं. तर त्याचं प्रतिबिंब म्हणतं, तू सुद्धा तिच्याबरोबर लग्नानंतर कसा वागला हे विसरलास का नाही ना. मान्य आहे, तिनं तुझं सॉरी मान्य करायला वेळ घेतला, वेळ घेतला नाही, वेळ लावला. पण तू सुद्धा सॉरी म्हणायला किती वेळ लावला हे सगळं विसरला, त्याचं काय नाही. तर जेव्हा म्हणतो, मान्य आहे, मी चुकलो म्हणून तर तिला मनवण्यासाठी 21 दिवसांचं व्रत घेतलं ना मी. त्या रात्री तर काय काय बोलली ती मला. तर त्याचं प्रतिबिंब आता म्हणू लागतं, अरे भावा, काय दिसत होती रे त्या रात्री. तर जेव्हा तर रोमॅन्टिक होतो आणि त्या मूडमध्ये जातो. म्हणतो, हो रे, त्या दिवशी सुद्धा तिच्या केसात ना मी छान असा चंद्रकोरीसारखा गजरा मारून दिला होता आणि काजळ लावून माझं काळीज काबीज करत ती गोड हसत होती. दारू चढलेली माझी चकाचक बाई. तर तेव्हा त्याचं प्रतिबिंब म्हणतं, अरे मांजी. तर जेव्हा त्याच्यावर भडकतो म्हणतो, अरे तुझी नाही रे, माझी. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर जेव्हा तर त्याचं प्रतिबिंब तर मोठमोठ्यानं हसू लागतं. तर जेव्हा म्हणतो, तू काय फिरकी घेतोयस का रे माझी.
हे बघ त्याच दिवशी जर का ती म्हणाली असती ना की तुम्ही जिंकलात म्हणून, असं जेव्हा म्हणत असताना त्याचं प्रतिबिंब म्हणतं, ए भावा तू ना एक नंबरचा डोक्याला शॉट आहे शॉट. मला सांग अजून सुद्धा तुला त्या रबरासारखा ताणायचाच आहे काय? तर जेव्हा म्हणतो, हे बघ तू काहीही बोल मी तिच्या मागे मागे जाणार नाहीये, संपला विषय. तर त्याचं प्रतिबिंब म्हणतं, अरे आपली नवऱ्याची जात आहे, आपल्यालाच ना बायकोच्या मांग मांग करावं लागतं. तुझा तो बडे भैया तो सुद्धा गेलाच ना त्याच्या बायकोच्या मांग मांग. तर जीवा तर त्याला म्हणू लागतो, अरे तू दादाचा आणि काव्याचं एक्झाम्पल देऊ नकोस रे. असं तो बोलत असतो आणि मित्रांनो आता नंदिनी तिथं दरवाजामध्ये येऊन उभी राहिलेली असते आणि जीवाला ते माहिती नसतं. तो त्याच्या प्रतिबिंबासोबत बोलतच असतो. त्याला म्हणतो, अरे त्या दोघांची गोष्ट वेगळी आहे रे. तर त्याचं प्रतिबिंब म्हणतं, काय वेगळी नाही रे, वेगळी तर तुझी बायको आहे. आणि बघ तिकडं बघ आली बघ आली बघ आली बघ. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता जीवा वळून तिच्याकडे बघतो आणि नंदिनीला तर कोडच पडला असते की हा जीवा कुणासोबत बोलत आहे आणि समोर दिसत तर कोणीच नाहीये. आणि ती इकडे तिकडे बघत असते. आणि आता तिला तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस असं शारदाने नंदिनीला दाखवलेलं असतं, बघ जीवा काय करतोय, एकटाच बडबडतोय तो. तर नंदिनी सुद्धा म्हणत असते तेव्हा, अरे बापरे हे असं कोणाशी बोलतायत. तर शारदा म्हणालेली असते, अगं नंदिनी तुला कळत नाहीये का, त्यांना ना तुझा भास होतोय. आणि ते सगळं आता नंदिनीला इथं आठवतं. आणि त्यावेळेस आता जीवा तिथे दरवाजात तिच्या समोर येतो. आणि नंदिनी आता मनातल्या मनात त्याच्याकडे बघत बोलत असते, अरे परिणाम झाला की काय यांच्या डोक्यावर. नाही म्हणजे गेल्या वेळी सुद्धा हे असेच स्वतःशी बोलताना दिसले होते. तर जीवा मनातल्या मनात म्हणतो, आली आली परत आली म्हणजे आता आतमध्ये येणार ही. तर नंदिनी चक्क त्याला विचारते, ते उशी आणि चादर मिळेल का? तर जीवा विचारतो का? तर नंदिनी म्हणते, ते ना मी खाली झोपायचा विचार करत होते. तर जेव्हा म्हणतो, काय झालं बेडच्या मधोमध डिवायडर तर टाकलाय ना, मग मध्येच खाली का झोपायचंय तुला? आणि याआधी तर मी खाली झोपायचो ना, मग तुला का खाली झोपायचं आहे? म्हणजे जीवाला वाटत असते की ती रूममध्ये खाली झोपायचं म्हणत आहे. तर नंदिनी म्हणते, सॉरी खाली म्हणजे मी हॉलमध्ये खाली झोपायचा विचार करते. आणि असं तिने म्हटल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो आणि तो मनातल्या मनात बोलू लागतो आता. मला वाटलं तर ती इथे खाली झोपण्याबद्दल बोलत होती की काय. मी ठरवलं होतं की मी मागे मागे करेन, पण हिलाच खूप पुढे पुढे जायची घाई आहे. आणि आता असं तो विचार करत असतो आणि नंदिनी त्याच्याकडे बघत असताना तिला आता तो म्हणतो, आत ये आणि चादर घेऊन जा. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनीला परत धक्का बसतो आणि तो आत जाऊन आता बेडवरती बसतो आणि चिडलेला सुद्धा असतो. तर तेव्हा नंदिनी आता विचार करते आणि आत पाऊल टाकणार असते आणि परत ती मनातल्या मनात म्हणते, ही खोली म्हणजे जीवांदिनीचं जग आहे. आज जर शिरले ना तर मग इथून पाय नाही निघणार माझा. आणि असं ती मनात विचार करते बोलते आणि परत जीवाला म्हणते, नाही मी आत नाही येऊ शकत, तिथूनच द्या ना चादर आणि उशी. तर जीवा मनातल्या मनात परत बोलू लागतो, म्हणतो चिंकी बदलली रे. मला वाटलं होतं की ही गृहप्रवेश करेल, पण हिच्या डोक्यात तर चुकीच्याच ग्रहांनी प्रवेश केलेला आहे. नाही आता तर हिला ना खालीच झोपू दे. तर नंदिनी म्हणते, काय झालं देताय ना मला? तर जीवा आता रागारागात उठतो आणि तिचं चादर आणि बेडशीट आणि उशी वगैरे घेतो आणि रागारागात जाऊन तिच्या हातामध्ये तो देत असतो. तर तेव्हा नंदिनी थोडीशी थांबते आणि त्याच्याकडून ते घेत असते. तर जीवाने ते पकडून ठेवलेलं असतं आणि तेव्हा जीवा तिच्याकडेच बघत असतो. इतक्यातच आता तिकडून जोराचा वारा सुटतो आणि तो बाजूला बघतो आणि म्हणतो, वादळ आले. तर नंदिनी म्हणते, छे छे हवा सुटलेली आहे. तर जेव्हा म्हणतो, नाही नाही हवा डोक्यात गेलीये. तर नंदिनी म्हणते, डोका आहे का इथून सुरुवात आहे. तर जेव्हा म्हणतो, दिवस संपलाय झोपूयात आता. तर नंदिनी त्याच्या हातामधून ते काढून घेते पांघरूण आणि उशी वगैरे आणि आपलं आपलं झोपा गुड नाईट असं म्हणून ती रागारागात तिथून निघून जाते. तर जेव्हा सुद्धा तिथेच उभारून तिला गुड नाईट म्हणतो म्हणजे त्याला वाटत असतं की तिने जाऊ नये, पण ती निघून गेल्यावर आता त्याला थोडंसं अपसेट वाटू लागतं, अस्वस्थ वाटू लागतं आणि नंदिनी अखेर तिथून निघून जाते मित्रांनो. तर इकडे आता काव्या फ्रूट सॅलेड वगैरे सगळं पिते आणि त्यानंतर पार्थला म्हणते, आज जरा वेगळीच चव होती. तर पार्थ सांगतो, प्रेमाची होती. तर काव्या म्हणते, वाटलंच होतं मला तुम्ही असं काहीतरी बोलणार. आणि म्हणते, यु नो वॉट, काही लोक असं नाही का एखाद्या कपलकडे बघत बोलत असतात, काय यांचं चालू आहे, मला काय वाटतं माहिती आहे का तुम्हाला. असं ती बोलत असताना पार्थ तिचं वाक्य पुढे पूर्ण करतो, खड्ड्यात गेली ती 4 लोक. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या तर मोठ्याने हसू लागते आणि पार्थ सुद्धा हसत असतो. तर पार्थ हसत हसतच तिच्या डोक्याचं ते बँडेड वगैरे असतं ते व्यवस्थित करतो आणि हसत हसतच तिथे झोपतो. तर काव्या त्याला त्याच्या शेजारी परत बसते आणि त्याला विचारते, अहो देशमुख का हसता एवढं. तर पार्थ म्हणतो, काय नाही हो जाऊ द्या. तर काव्या म्हणते, सांगा ना आता. तर पार्थ म्हणतो, बरं बरं ठीक आहे सांगतो. आणि तो सांगू लागतो, म्हणतो, तुम्ही खरं खरं शुद्धीवरती यायच्या आधी
तुम्ही शुद्धीवरती आलाय असा मला भास झाला होता. तर काव्या म्हणते, "मग चांगलं आहे की हसण्यासारखं काय आहे त्याच्यात?" आणि म्हणतो, "तेव्हा काय झालं होतं माहिती आहे का? म्हणजे मला भास झाला होता." "बरं, ठीक आहे. तुम्ही एक काम करा. तुम्ही माझा हात पकडा बरं. मी तुम्हाला सांगतो सगळं व्यवस्थित. मी काव्य आहे असं समजा आणि तुम्ही पार्थ असं आहे असं समजा." आणि तेव्हा काव्या त्याचा हात पकडते, तर पार्थ म्हणतो, "तुम्ही ना माझ्या भासामध्ये शुद्धीवरती आलेला आहात आणि तुम्ही काय केलंत माहिती आहे का? माझा हात असा काढून घेतला. सोडा माझा हात. कोण आहात तुम्ही?" असं बोललात. तर काव्या म्हणते, "व्हॉट?" तर पार्थ हसत असतो आणि म्हणतो, "अहो भास होता तो." तर काव्या म्हणते, "एक मिनिट हां देशमुख, काहीही बोलू नका हो, फेकू नका उगीच." तर पार्थ म्हणतो, "अहो फेकत नाहीये खरंच. मला जो भास झाला ना त्यात तुम्ही शुद्धीवरती आलात आणि हे असंच बोललात. मला वाटलं की तुमचा मेमरी लॉस झाला की काय?" असं म्हणून तो परत मोठ्याने हसू लागतो. तर काव्यासुद्धा ते ऐकून हसत असते आणि म्हणते, "अहो वेडे आहात का तुम्ही देशमुख? का लहान असताना आईंच्या सोबत तुम्ही खूप टीव्ही सीरियल्स बघितलेल्या आहेत? अहो हे आपलं रिअल लाईफ आहे. हे असं सगळं ना सीरियल्समध्ये होतं. मेमरी लॉस, मेमरी परत येणं, तिकडे होतं हे सगळं, इथे नाही." आणि ती थोडंसं पार्थच्या जवळ जाते आणि म्हणते, "कसं आहे ना, आपली लव्ह स्टोरी आता सुरू झालेली आहे. या लव्ह स्टोरीचे भरपूर सीझन्स येणार आहेत अजून." तर पार्थ म्हणतो, "आणि आपले फॅन्स ते तर एका रात्रीत आपलं ब्रेन वॉच करून टाकतील." तर काव्य म्हणते, "हो, सवाल सगळीकडे फक्त काव्यार्थची हवा." असं म्हणून ती छान हसत असते आणि त्यानंतर आता हे दोघे सुद्धा एकमेकांच्या नजरेत बघून हरवून जातात आणि पार्थ तर आता तिचे केस जे असतो तो तिच्या कानामागे घेतो आणि म्हणतो, "छान हवा सुटलेली आहे." आणि दोघं सुद्धा फुल रोमॅन्टिक होऊ लागतात मित्रांनो. तर काव्य विचारते, "मग?" तर पार्थ म्हणतो, "म्हणजे आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे, पण म्हणजे आत्ता या क्षणी असे किती कपल्स असतील जे आपल्या खोलीत घुसून आपल्या पार्टनरसोबत प्रेम करत असतील? म्हणजे आकडा सांगा." असं तो म्हणतो. तर तेव्हा काव्या त्याच्या केसावरून आता हात फिरवू लागते आणि म्हणते, "खरंच सांगू का?" तर पार्थ म्हणतो, "जनरल नॉलेजचा प्रश्न केमिस्ट्रीकडे चाललाय का?" तर काव्या विचारते, "सांगू की नको सांगू? वरवर सांगू की खोलात जाऊन सांगू?" तर पार्थ म्हणतो, "खोलीत जाऊन सांगा, पण खोलीचं दार बंद करून सांगा. काय आहे हे बायकोचं ना नवऱ्यावरचं प्रेम नवऱ्यानेच बघितलेलं चांगलं, खोलीबाहेरच्या लोकांनी नाही." असं तो सांगत असतो मित्रांनो आणि दोघे सुद्धा एकदम मस्त असे छान रोमॅन्टिक झालेले असतात. तर काव्य म्हणते, "अहो खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों देशमुख." तर पार्थ म्हणतो, "आज काय खरं नाही आमचं. तुमच्या गाडीचे ब्रेक फेल झालेत असंच वाटतंय." तर काव्या म्हणते, "काय करणार, इतका वेळ खूप स्लो होती ना गाडी. आता स्पीड वाढवायला नको का?" असं ती बोलत असते. तर पार्थ आता उठूनच बसतो मित्रांनो आणि त्यानंतर ते परत मागे वळून दोघे एकमेकांच्या नजरेत बघू लागतात. पार्थ तिला जरा असं डिवचतो, तर काव्यासुद्धा छान अशी त्याच्याकडे बघून लूक देत असते. तर त्यानंतर पार्थ तिथून उठतो, तर काव्याला लाजतच असते आणि त्यानंतर आता पार्थ दरवाजा बंद करायसाठी जातो आणि समोर त्याचं लक्ष जातं, तर समोर नंदिनी तिथं सोफ्यावरती झोपत असताना त्याला दिसते आणि तेव्हा पार्थ काव्याला हळू एकदम आवाजात बोलवतो. तर तेव्हा काव्यासुद्धा हळूहळू उठून त्याच्याजवळ येते. तर पार्थ तिकडे नंदिनीकडे हात करून तिला दाखवतो. तर काव्या बघू लागते आणि तिला सुद्धा धक्का बसतो आणि ती हळू आवाजात पार्थला म्हणते, "देशमुख, ताई अशी बाहेर का झोपतीये?" तर पार्थ म्हणतो, "मला सुद्धा अंदाज लागत नाहीये, कारण नंदिनी तर म्हटलं होता की जीवासोबतचं त्यांचं सगळं काही ते मिटलंय." तर काव्या म्हणते, "हो अच्छा असं आहे का? पण तुमची ही 3M फ्रेंड खरं बोलते का खोटं बोलतेय? लगेचच कळेल आपल्याला." तर पार्थ विचारतो, "पण ते कसं?" तर काव्या आता थोडीशी आतमध्ये जाते आणि त्यानंतर मोबाईल घेऊन येते आणि त्यानंतर म्हणते, "थांबा मी फोनच लावते." असं म्हणून ती नंदिनीलाच फोन लावते. तर तेव्हा नंदिनी फोन बघते आणि ती मागे वळून बघणार असेल, तर तेव्हा हे दोघे लगेचच मागे फिरतात आणि आडोशाला लपतात. आणि त्यानंतर नंदिनी फोन उचलते आणि अडकळत अडकळत म्हणू लागते, "बोल बोल ना काव्या." तर काव्या आता हळू आवाजात बोलू लागते, म्हणते, "ताई डिस्टर्ब तर नाही ना केला ग तुला?" तर नंदिनी म्हणते, "अजिबात नाही, अगं डिस्टर्ब कशाला?" आणि त्यानंतर ती नाटक करू लागते. म्हणजे ती असं भासवू लागते काव्याला की ती आता जीवासोबतच आहे आणि ती म्हणते, "काय हो किती चुळबुळ करताय तुम्ही? जरा शांत बसा ना, मी फोनवरती बोलते, दिसत नाही का तुम्हाला?" तर असं ती बोलत असताना आता पार्थ आणि काव्य तर एकमेकांच्याकडेच बघू लागतात. त्यांना धक्काच बसलेला असतो आणि त्यानंतर नंदिनी काव्याला म्हणते, "बोल तू काय म्हणतेस?" तर काव्या सांगते, "अगं आठवण येत होती तुझी." तर तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, "अगं ही मला काय मिस करायची वेळ आहे का वेडाबाई?" तर काव्या म्हणते, "सॉरी हं ताई, मी डिस्टर्ब केलं असेल तुला बहुतेक. जेव्हा असेल ना तिथे तो वैतागला का रिंग वाजली म्हणून?" असं ती आता मुद्दामूनच विचारते. तर तेव्हा नंदिनी परत नाटक करू लागते. म्हणते, "नाही, नाही ते कशाला?" आणि ती जीवाला विचारायचं नाटक करते. म्हणते, "काय हो तुम्ही रागावलात का?"
तर तेव्हा हे दोघे परत एकमेकांच्याकडे बघत असतात. तर नंदिनी सांगते, नाही नाही, ते मानेने नाही म्हणतायत. तर काव्या म्हणते, दिसते ना, जीवा चक्क स्वतः मानेने नाही म्हणतोय ते दिसते ना मला. तर तेव्हा नंदिनी विचारते, म्हणजे काय? तर आता काव्या सांगते सरळ सरळ, मागे वळून बघ ताई. तर तेव्हा आता नंदिनी मागे वळून बघते आणि तिला धक्काच बसतो. तर काव्या आता कॉल कट करते आणि हे दोघे सुद्धा आता तिच्याकडेच बघत असतात. तर नंदिनी आता धक्क्यानेच उठून उभी राहते आणि पार्थ सुद्धा धक्क्याने तिच्याकडे बघत असतो आणि आता हे दोघे सुद्धा तिच्या दिशेने बाहेर येतात. आणि तेव्हा नंदिनीला त्याचं खूप गिल्ट वाटू लागतं की तिने खोटं वगैरे बोललेलं असतं आणि आता ती बरोबर सापडलेली असते मित्रांनो. तर पार्थ तिला म्हणतो, नंदिनी, हा असा आमच्यासोबत सुद्धा लपंडाव खेळणार आहात का तुम्ही? तर नंदिनी म्हणते, नाही नाही, आय एम सॉरी. तर पार्थ म्हणतो, सॉरी कशासाठी? तुम्ही हे जे आत्ता काही खोटं बोललात त्याच्यासाठी? का तुमच्यामधलं आणि जीवामधलं भांडण मिटलं असं सांगितलं त्याच्यासाठी? कशासाठी सॉरी म्हणताय तुम्ही? तर नंदिनी सांगते, खरं तर मी दोन्हींच्यासाठी सॉरी म्हटलं, पण या सगळ्याला ना तुमचा भाऊच जबाबदार आहे. असं ती आता सगळं काही जीवावरती ढकलून रिकामी होते. तर पार्थ विचारतो, पण म्हणजे काय? तर नंदिनी सांगू लागते, म्हणजे ना तुमचा भाऊ आहे ना एकदम भाव खाऊ आहे. मी नाही जाणार त्यांच्या मागे मागे. आणि असं ती सांगत असताना काव्या थोडीशी गालातल्या गालात हसत असते. तर नंदिनी पुढे म्हणते, खरं तर ना माझी त्या रूममध्ये जायची खूप इच्छा होती, पण खूप इगो आहे हो त्यांना, त्यामुळे मी इथेच झोपणार आहे. तर काव्या म्हणते, पण आम्ही तुला ना इथे झोपू देणार नाहीये. तर नंदिनी विचारते, म्हणजे काय? तर पार्थ सांगतो, 2 मिनिटात आम्ही आलोच. असं म्हणून आता हे दोघे सुद्धा तिकडे परत आतमध्ये जातात. तर नंदिनीला काही कळत नसते की बाबा हे कुठं गेलेत म्हणून. तर आता हे दोघे पार्थ बोलू लागतो, म्हणतो, पट्टराणी, आपल्या राज्यामध्ये प्रेमाचा पूर्ण वर्षाव झालेला नाहीये. तर तेव्हा काव्य सुद्धा त्याच्या जवळ जाते, त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते, बरोबर आहे तुमचं संगेश्वर महाराज, अजूनही राजा आणि वजिरामध्ये आणि कुरकुर आहे. तर पार्थ म्हणतो, पण आपल्या राज्यात जर सगळेच जर का प्रेमाने वागू लागले तर शिंगेश्वर महाराज आणि पट्टराणी अजून जोमाने प्रेम करू शकतात. तर तेव्हा काव्या पार्थच्या अजून जवळ जाते आणि त्याला म्हणते, म्हणजे महाराज तुम्हाला सुद्धा तेच वाटते का जे आम्हाला वाटतंय? तर तेव्हा पार्थ म्हणतो, आपली 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 वेवलेंथ जुळते. तर काव्य म्हणते, डोंबल, अहो त्या काळात वेवलेंथ हा शब्द कुठून येणार आहे हो? काय हो देशमुख तुम्ही? तर पार्थ चिडतो आणि म्हणतो, अहो शब्दाला शब्द वाढवू नका राणी सरकार. अहो हे बघा, पुरातन काय आणि हे जग काय, राजा राणीतले वाद काय नवीन नाहीत. तर तेव्हा काव्य परत त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात पकडते आणि म्हणते, तरी पण महाराज, जुनं ते सोनं, आणि तुम्हाला सांगते या देशमुख राज्याचं सोनं तेव्हाच होईल जेव्हा राजा आणि वजीर आपल्यासारखे एकत्र येतील. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हे आपण नंदिनी उर्फ त्या वजीराला सांगूयात. तर काव्य म्हणते, चालेल, पण महाराज तुम्ही पुढे व्हा, तुमची ही पट्टराणी आलीच तुमच्या मागे मागे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो आलोच. आणि छान जबरदस्त मित्रांनो यांनी ते कॉमेडी दाखवलेली आहे यांची. आणि पार्थ पुढे थोडासा जातो आणि परत मागे येऊन काव्याला म्हणतो, वाण नाही पण गुण लागलाच माझा. असं बोलून तो हसत हसत तिथून निघून जातो. तर काव्या थोडीशी देवाला हात जोडते आणि ती सुद्धा मागे जाते. तर आता पार्थ आणि काव्या इकडे नंदिनी समोर येतात. तर पार्थ परत त्याच भाषेत बोलू लागतो, म्हणतो, आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐका. आणि त्यानंतर थोडंसं नॉर्मल होतो आणि म्हणतो, ते काय आहे, तुम्ही काव्यासोबत आमच्या रूममध्ये झोपा आणि मी जेव्हासोबत जाईन झोपायला. तर नंदिनी म्हणते, अहो काय, नाही नाही नाही, असं काय करता तुम्ही? तर काव्या म्हणते, नाही नाही, असंच आहे ते, आम्ही काही सुद्धा ऐकणार नाही आहे ताई. तू आणि जीवा जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत मी आणि पार्थ सुद्धा एकत्र येणार नाही. आणि असं तिने म्हटल्यानंतर इकडे पार्थला तर धक्काच बसतो, तो डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघू लागतो. तर नंदिनी म्हणते, अरे काय वेडेपणा करताय तुम्ही दोघंही, काहीही काय बोलताय? एकतर इतक्या काळाने इतक्या कष्टाने तुम्ही दोघं एकत्र आलात, नका असं करू. तर पार्थ म्हणतो, आम्हाला एकत्र आणायला तुम्ही सुद्धा मदत केलीत. आणि त्यानंतर तो काव्याला सांगू लागतो, काव्या तुम्हाला माहिती आहे का, लग्न झाल्यानंतर ना आपल्यामध्ये काहीतरी घडावं, आपलं बोलणं व्हावं, म्हणून त्यांनी एक आयडिया केली होती. माझा त्या दिवशी उपवास नव्हता, पण त्यांनी तुम्हाला सांगितलं की साबुदाण्याचा खिचडीचा डबा घरी विसरलेत, प्लीज ऑफिसला घेऊन जा, आणि तुम्ही तिथे आलात. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर काव्या धक्क्यानंच विचारते, काय सांगता पार्थ, ताईने मुद्दामून खोटं बोलून मला ऑफिसमध्ये पाठवलं होतं? आणि असं तिने विचारल्यानंतर पार्थ हो असं सांगतो. तर काव्या जाऊन नंदिनीला मिठीच मारते आणि म्हणते, ताई अगं किती केलंयस ग तू आमच्यासाठी, ते काही सुद्धा नाही, आम्ही आता काही सुद्धा ऐकणार नाहीये. आमचं ठरलेलं आहे, जोपर्यंत जीवा आणि नंदिनी एकत्र येत नाहीत तोपर्यंत काव्य आणि पार्थ सुद्धा एकत्र येणार नाहीत. नाही म्हणजे नाही हं. आणि ते काही नाही पार्थ, तुम्ही ताईचं काही ऐकत बसू नका, तुम्ही जा वर यांच्या रूममध्ये झोपा
मी ताईला घेऊन जाते आपल्या रूममध्ये झोपते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही, नाही, अहो काय तुम्ही?" आणि काव्याला म्हणते, "काव्या हे असं अजिबात चालणार नाही. काहीसुद्धा पोरखेळ करू नकोस उगाच." तर काव्या म्हणते, "अगं ताई बघ मी तर मुळात तुझं काही ऐकणारच नाहीये." तर आता नंदिनी पार्थकडे बघते तर पार्थसुद्धा तो म्हणतो, "मी तर ऐकणारच नाहीये." तर नंदिनी म्हणते, "अहो काय तुम्ही पार्थ, तुम्ही कुठे हिच्या वेडेपणात साथ देताय?" तर काव्या सांगते, "अगं ताई त्यांची आयडिया आहे ही." तर पार्थ आता आपलं तोंडच फिरवतो. तर नंदिनी सांगू लागते, "अगं नाही गं, मी ऐकणार नाहीये तुझं अजिबात." तर काव्या म्हणते, "अगं चल ना." तर नंदिनी म्हणते, "अगं पण काय तू?" तर तेव्हा काव्या तिचं उशी आणि पांघरूणच हातामध्ये घेते आणि "चल, चल" अशी म्हणत असते. तर काव्या ते उशी आणि पांघरूण पारच्या हातात देते आणि म्हणते, "हे उशी आणि पांघरूण तुम्ही घेऊन जा, नाहीतर थंडीत कुडकुडाल." तर काव्या त्या नंदिनीला ढकलत आपल्या रूममध्ये घेऊन जाते आणि जात असताना थोडीशी ती मागे वळून पार्थकडे बघते. तर पार्थ तिच्याकडेच बघत असतो आणि त्यानंतर पार्थ आता आपल्या हातामध्ये जे उशी आणि पांघरूण असतं त्याला घट्ट मिठी मारतो आणि तो काव्याकडे बघू लागतो. तर तेव्हा मित्रांनो काव्या चक्क पार्थला एक फ्लाइंग किस देते आणि पार्थ तर आता फ्लाइंग किस मिळाल्यामुळे फ्लॅटच होतो आणि तो सुद्धा आता काव्याला एक छान अशी फ्लाइंग किस देतो आणि यावेळेस तर काव्या ती फ्लाइंग किस पकडते आणि ती फ्लाइंग किस पकडून पार्थला इशारा करून आता ती आतमध्ये निघून जाते. आणि मित्रांनो त्यांनी आजचा भाग इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर पार्थ आता याला जीवाला सांगत असतो, "तू 21 दिवस प्रयत्न केलेस, 21 दिवस एफर्ट्स दाखवलेस, पण लग्न झाल्यापासून 6 महिने त्यांनी एफर्ट्स दाखवलेले आहेत." तर नंदिनी आता इकडे सांगत असते काव्याला, "जीवा ज्या दिवशी ना रिक्षा घेऊन आपल्या घरातून निघून गेले ना, तेव्हापासून माझा जीव तुटतोय त्यांच्यासाठी आणि हे हाताला धरून मला घराबाहेर काढत होते आणि मी कशासाठी जायचं? माझं घर आहे हे, मी नाही जाणार." असं ती सर्व काही एकदम जीवाच्या आकांताने बोलत असते. तर तेव्हा काव्या तिचं ते सगळं काही बोलणं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करत असते. आयुष्यभर इथे राहीन, त्यांच्या डोक्यावरती बसून राहीन. आणि त्यानंतर मित्रांनो रात्री जीवा आणि नंदिनी जे असतात एकमेकांना ते भेटतात. तर तेव्हा नंदिनी चक्क जीवाचा हात पकडते, आपल्या बाजूने त्याला वळवते आणि आपले कान पकडते. तर ते बघितल्यानंतर जीवा तर तिचा हात खाली घेत असतो आणि परत तो थांबतो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.